फाम बाल्या बाल्यांना कुठला राम याला कोण घाली ये सण दरबारी पुष्टी बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहची आई बरं का. नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिथं टाकतं जणू सैतान. खान बोललं छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीचा. त्याचं गोड दळ पायदळ. त्याचं घोड दळ पायदळ फौज पाटलरी बसळ अंगीचा हत्तींच बळ पाहणारा काप तळतळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी खेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार आहे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं मुघल, तिकडं निजाम, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना कुठं बरं, शत्रूशी कसा झुंजणार. चिंतेत पंत सरदार. इतक्यात सरदार शिवरायांकडे येतो आणि त्याला म्हणतो महाराज आम्हाला आमच्या जीवाची फिकीर नाही पण आपला जीव मोलाचा आहे म्हणून आपण कुठल्या तरी अज्ञात स्थानी लपवावे ही आमची विनंती आहे. हे ऐकताच जिजाऊ काय म्हणतात तुमचा केवळ आमचेच पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला कुठला गमावला तरी बहात्तर परंतु झाडपणे पळून जाऊन मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. कसा ठेचावा डोक्यात गणी मी कावा भेटीचा धाडला सांगावा. भेटीचा सांगावा त्या खानानं हसत कबूल केला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान